आमच्या विरोधामध्ये काहीतरी चाललं आहे. त्यानंतर तिथे कारवाईला सुरुवात झाली आणि चांगल्याही कारवाई झाली, उशिरी का होईना कारवाई झाली. सर जयकुमार रावल जे मंत्री होते महायुती सरकारमध्ये, म्हणजे फडणवीस 14 ते 19 दरम्यान जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारमध्ये मंत्री असलेले जयकुमार रावल यांनी 1.5 कोटींचा निधी हा त्यांच्या मंदिराला 2018 साली दिलेला होता, तसा जी आर काढला होता. म्हणजे पाण्यावरनं उद्धव ठाकरेंच्या सरकार. बघा, देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती जास्त न बोललेलं बरं की भाजपच्या लोकांनी. मी जे म्हणतोय की अशोक खराता भारतीय जनता पक्षाचा अधिकृत प्रचारक होता, अधिकृत प्रचारक होता. भारतीय जनता पक्षाची किंवा संघ परिवाराची जी नीती आहे की अशा प्रकारची बुवा बाबा महाराज यांची संघटना बांधायची आहे ना, त्यांची एक आध्यात्मिक संघटना का सेना आहेच त्यांची, आणि त्या माध्यमातून या सगळ्यांचा वापर करायचा. त्यांनी वारकरी संप्रदायाला सुद्धा राजकारणामध्ये ओढलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षच या पापाचा सगळ्यात मोठा भागीदार आहे. याचं प्रायश्चित भारतीय जनता पक्षाने घेतलं पाहिजे. तुम्ही गृहमंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, तुम्ही विधानसभेत वाचून दाखवाल काही म्हणून लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. या सगळ्यामध्ये आपल्या लोकांचाही तितकाच वाटा होता. हे जेव्हा मुख्यमंत्री स्वीकारतील तेव्हा त्यांना मी म्हणेन की तुम्ही निष्पक्षपणे काम करताय. सर, एकीकडे अशोक खरात गुन्हेगार आहेत, मात्र त्याच्या महिला आहेत, त्यांचे फोटो सोशल मीडियावर अत्यंत बिभत्सपणे व्हायरल केले जात आहेत आणि त्या महिलांची अगोदर डिग्निटी किंवा त्यांचा फायदा घेतला गेला. आतापर्यंत असं कधी झालं नव्हतं. कोणत्याही महिलांची चित्र किंवा फोटो या संदर्भात त्यांची ओळख ही गुप्त ठेवली जात होती. हे प्रथमच महाराष्ट्रात महिलांची बेआबरू. बरं, हे मोबाईल कोणाकडे होते? जप्त केलेले मोबाईल पोलिसांकडे आहेत. पोलीस कोणाच्या नियंत्रणाखाली आहेत? गृह खात्याच्या. गृह खातं कोणाकडे आहे? भारतीय जनता पक्षाकडे. देशभरामध्ये असे अनेक प्रकार घडलेले आहेत, बलात्काराचे किंवा अत्याचाराचे. कोणाचे फोटो आले नाहीत महिलांचे अशा उघडपणे. पण ह्या वेळेला नाशिकमध्ये प्रथमच कायद्याच्या बालेकिल्ल्यात त्या महिलांचे फोटो येत आहेत. याची लाज वाटली पाहिजे सरकारला. त्या संदर्भात ज्या मंत्री आहेत त्यांना, तेजस्विनी सातपुते की काय त्या प्रमुख आहेत त्या सगळ्या तपास यंत्रणेच्या, त्यांनी याची चौकशी केली पाहिजे की फोटो बाहेर कसे येतात महिलांचे. ह्याच्यामागे काय आहे? कोणाचं डोकं आणि षडयंत्र आहे? सर, राज्यामध्ये अजित पवार यांचे पक्ष सरकारमध्ये आहे, मात्र त्यांचा मृत्यूची गुन्हा दाखल होतो कर्नाटकमध्ये, जुलै एफ. कसं असतं की देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगत होते ते माझे जीवाभावाचे मित्र होते वगैरे. जीवाभावाचा मित्र असतं तर FIR दाखल केला असता पवार कुटुंबियांचा. पवार कुटुंबियांचा FIR दाखल करायला काहीच हरकत नव्हती. नाही, तसं नाही झालं. चला, हिंदी में. उद्धव साहेबांचा काल एकनाथ शिंदे यांनी उद्धव साहेब ठाकरे असा उल्लेख केला विधान भवनामध्ये आणि त्यांचं उत्तम आरोग्य लाभो असं देखील. ठीक आहे, चांगलं आहे ना, शिष्टाचार आहे, संस्कार आहेत. उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना असंख्य पदं दिलेली आहेत, त्यांची जडणघडण केलेली आहे. ते जर केलं नसतं तर जी 50-50 कोटीची जी काय क्षमता निर्माण झाली ती निर्माण झाली नसती. त्याच्यामुळे ती कृतज्ञता त्यांच्या मनामध्ये असेल की आजही आपण ज्या पदावर बसलो आहोत फडणवीस मंत्रिमंडळात, ते श्री उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीमुळेच. त्याच्यामुळे एक शिष्टाचार म्हणून जर त्यांनी केला असेल त्याच्यावर बातम्या करू नका. बोले सर, एक मिनट, मराठी ट्रांसजेंडर बिल. हाँ बोलिए. हम रहेंगे ना उपस्थित, क्यों नहीं रहेंगे? अगर ऑल पार्टी मीटिंग में प्रधानमंत्री आते हैं और बातचीत करते हैं तो सभी पार्टियों के प्रमुख नेताओं ने जाकर अपनी बात उनके सामने रखनी चाहिए.